तर हे मिठी तलावामध्ये लिमनाथ महादेव म्हणून आहे. तर लिमनाथ महादेवाचं आपण दर्शन करूया आणि पुढच्या मार्गाला लागूया. हर हर महादेव. नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे. हे पाहिजे नर्मदा मैया आहे इथे बघा. या गणपतीला बघा किती तोंड आहेत बघा. या गणपतीला किती तोंडाचा गणपती काय हा काही अगदी पुरातन मूर्ती आहेत बघा. या बाळकृष्ण किती छान आहे. नर्मदा हर हर महादेव. शंभो शिव हर हर महादेव. शंभो भोलेनाथा. लिमनाथ महादेव मंदिर मिठी तलाई येथील हा परिसर आहे. इथे पिंपळाचं झाड आणि वडाचं झाड आहे. त्या ठिकाणीच आहे. केवढा मोठा ओटा आहे. सर्व परिक्रमावासी पुढे गेले. अतिशय मोठमोठे वृक्ष आहेत. चला तर मग नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हे मिठी तलाईचं कुंड आहे. येथील पाणी गोड आहे. समुद्राचं सर्व खारट पाणी होतं ते मनुष्याला पिणं अशक्य होतं. म्हणून नर्मदा मैयाने हे कुंड किंवा हे मिठी तलाई हे कुंड तयार केले. याचं पाणी अत्यंत गोड आहे. तिथेच आम्ही स्नान वगैरे केलं आणि ह्या विहिरीचं पाणी कधीच आटत नाही अशी ख्याती आहे. इथे अनेक तपस्वींनी साधना केलेल्या आहेत. असे मोठे मोठे वृक्ष येथे आपल्याला पाहायला मिळतात. अत्यंत तपोभूमी असं या भूमीला म्हटलेलं आहे. नर्मदे हर नर्मदे. परिक्रमेत चालत असताना दुपारचं भोजनासाठी सुवा या गावात आम्ही थांबलोय. आता दुपारचं भोजन झाले. काही परिक्रमावासी करत आहेत भोजन. तिथे तिथे भोजनाची व्यवस्था केलेली आहे. तिथे सिंगनाथ महादेव मंदिर आहे. माझी मैत्रीण पण आता जेवून बसले आराम करते. तिचा पाय दुखतोय जरा. मैया जेवण कसं होतं? छान आहे जेवण. नर्मदे हर. काय काय होतं जेवायला? बटाटे वांग्याची भाजी, डाळीची आमटी, पुरी, शिरा. मी म्हणलंय ना शिरा द्या. ते म्हणते शिराचं काय? शिरा काय शिरा? समजलं नाही. हे 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 तिथे दाखवलं त्यांना टोपल्यामध्ये. हे तर हलवा आहे म्हणे. मी म्हणलं आम्ही त्याला शिरा म्हणतो. म्हणलं तुम्ही हलवा म्हणता. म्हणलं हलवा. मज्जाच झालं मग. विनोदच झालं. विनोदच झालं. मग मला म्हणलं हलवा हलवा काय म्हणलं. अरे वा मजा आहे मग आणि आपल्याला. शिऱ्याला खूप टेस्टी होती शिऱ्याला. ना दादा गुरूंच्या याच्यात काही जेवणाचं काही कमी नाहीये आहे ना. चांगली सुविधा आहे सर्व. छान. अवश्य करा. जे दुखतोय पाहतायत आमचं पाय वगैरे जे दुखतोय, पण आम्ही चालतोय. चॅनेलवर येऊन पाहतायत माझे व्हिडिओ त्यांनी सर्वांनी दादा गुरूंच्या सोबत एकदा तरी या. पायी परिक्रमा आणि करा. सगळ्यांनी व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा. नर्मदा मैयाचं दर्शन घ्या आणि जीवनाचं कल्याण करून घ्या. नर्मदे हर नर्मदे हर. सिंगनाथ महादेव मंदिर सुवा या गावातील हे सिंगनाथ महादेव मंदिर. इथे आश्रम आहे. नर्मदा परिक्रमा आश्रम. परिक्रमावासी आराम करत आहे. मैयाचं इथे छान मूर्ती आहे. कुठे गेली होती मैया? किती फोन लावला?
मग ते बॅग मध्ये असं आणि मला काय कळलं नाही आणि त्या पोराजवळ दिला होता वर चार्जिंग. हा, चल जायचंय ना. सिंगनाथ महादेव मंदिर. इथे बाबाजींची समाधी आहे. फोटो काढा आणि ह्याच्यावर पाठवा ना. एवढं काही व्हिडिओ कशाला काढायचे? टाकायला नुसता फोटो काढा. सिंगनाथ महादेव मंदिर आणि सिंगनाथ महादेव आश्रम आजूबाजूचा परिसर आहे. मोठं आहे परिसर. इथे परिक्रमावासी अजूनही जेवत आहेत आणि स्वयंपाक चालू आहे तिकडे.